तर बघा आज जे आपण बघणार आहोत बघा मराठी भाषा अगदी बेसिक पासून आपण इथं स्टार्ट करणार आहोत. कधी जर मराठी व्याकरणाचा जर आपण विचार केला तर अगदी आपल्याला मराठी भाषा म्हणजेच इथून स्टार्ट होणार. त्या लक्षात जर आपल्याला एमपीएससी ची तयारी करायची असेल मराठी व्याकरणाचं तर कधी तुम्हाला जे आहे ते इथूनच स्टार्ट होणार. भाषा पासून आपल्याला मराठी व्याकरणाचं जे आहे ते अभ्यास करायचा आहे. आता याच्यामध्ये भरपूर काही आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे म्हणून बघा काही काही क्लासेस मध्ये आपल्याला डायरेक्ट वर्णमाला पासून स्टार्ट करून देतात. तर याच्यामध्ये जे आहे ते 3 ते 4 मार्क जे आहे ते फक्त भाषा या घटकामध्ये तुम्हाला मिळून जातात मराठी व्याकरणामध्ये एमपीएससीचा जर आपण अभ्यास केला तर. मग आता येतं जशावरचं बघा भाषा. अगोदर आपण फक्त आणि फक्त मराठी व्याकरणामध्ये भाषाबद्दल जे आहे ते इथं परिपूर्ण चर्चा करणार आहोत. याच्याबद्दलच आपण अभ्यास करणार. त्यानंतर मराठी भाषेकडे येऊ, मराठी या विषयाकडे येऊ. आता मराठी व्याकरणामध्ये भाषा या शब्दावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो. आता इथे शब्द दिलं तुम्हाला भाषा. आता लगेच आपल्याला असं एक प्रश्न विचारला मराठी व्याकरणामध्ये काय बघा भाषा या शब्दाचा अर्थ काय. आता इथे शब्द दिलं भाषा आणि आपल्याला विचारलं मराठी व्याकरणामध्ये भाषा या शब्दाचा अर्थ काय. तर लगेच आपल्याला सांगता आलं पाहिजे मराठी व्याकरणामध्ये भाषा या शब्दाचा अर्थ काय आहे. तर भाषा या शब्दाचा अर्थ काय सांगता येईल आपल्याला, सांगू शकता काय सांगता येईल बघा, बोलणे. बघा आता मराठी व्याकरणामध्ये आपण मराठी भाषा शिकत आहोत, मराठी व्याकरण शिकत आहोत. कोणी जरी आपल्याला सहज विचारलं भाषा या शब्दाचा अर्थ काय आहे तर लगेच आपल्याला सांगता आलं पाहिजे बघा भाषा या शब्दाचा अर्थ काय बघा मराठीमध्ये बोलणे. त्यानंतर आपल्याला सांगितलं बघा भाषा या शब्दाची निर्मिती काय बघा, शब्द परत दिलं भाषा आणि विचारलं भाषा या शब्दाची निर्मिती काय बघा, भाषा या शब्दाची निर्मिती. मग आता मराठी व्याकरणामध्ये भरपूरदा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मराठी व्याकरणामध्ये भाषा या शब्दाची निर्मिती कोणत्या संस्कृत धातूपासून झालेली आहे. बघा आता तुमच्या समोर 4 ऑप्शन सांगतो बघा मी. पहिला शब्द दिला बघा या पद्धतीनं, त्यानंतर सेकंड शब्द दिला आपल्याला या पद्धतीनं, त्यानंतर परत शब्द दिला बघा आपल्याला या पद्धतीनं, ठीक आहे. त्यानंतर परत शब्द दिला बघा आपल्याला या पद्धतीनं आणि आपल्याला विचारलं मराठी व्याकरणामध्ये भाषा या शब्दाची निर्मिती कोणत्या संस्कृत धातूपासून झालेली आहे. सांगा बरं कोणता आहे त्याच्यामध्ये, कोणतं येणार बघा, सेकंड. म्हणजे कधी जर आपल्याला विचारलं मराठी व्याकरणामध्ये भाषा या शब्दाची निर्मिती कोणत्या संस्कृत धातूपासून झाली तर लगेच आपल्याला काय सांगायचं आहे बघा, भाषा या संस्कृत धातूपासून झालेली आहे. त्यानंतर बघा आता जर आपण विचार केलं मराठी व्याकरणामध्ये भाषा म्हणजे काय, ठीक आहे. परत आता भाषेची व्याख्या काय होणार तर अगदी सरळ सोपी व्याख्या आपल्याला मराठी व्याकरणामध्ये सांगता येईल बघा. आता भाषा म्हणजे काय, भाषा कोणाला म्हणायचं याची व्याख्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं सांगता येईल बघा, भाषा म्हणजे काय तर आपल्या मनातील भावना, विचार, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच मराठी व्याकरणामध्ये काय बघा, भाषा. म्हणजे जर आपल्याला कधी जर एखादा आपल्या मनामध्ये काहीतरी विचार आलं, ठीक आहे, एखादा आपल्या मनामध्ये काहीतरी नवीन संकल्पना आली, मग आता ते संकल्पना समोरच्या व्यक्तीला जर आपल्याला सांगायचं असेल तर आपल्याजवळ एकमेव माध्यम म्हणून काय आहे बघा, सरळ सरळ भाषा आहे. म्हणजे मराठी व्याकरणामध्ये जर आपल्याला एखादं काही आपल्या मनातली भावना, विचार, अनुभव समोरच्याला जर सांगायचं असेल तर यासाठी एकमेव माध्यम म्हणून आपल्याजवळ काय मिळते बघा, आपल्याला भाषा म्हणून मिळते आणि या भाषेद्वारे आपण समोरच्या व्यक्तीला सांगतो. म्हणून बघा मराठी व्याकरणामध्ये भाषा म्हणजे काय, भाषा कोणाला म्हणता येईल तर याची व्याख्या आपल्याला काय सांगता येईल बघा, आपल्या मनातील भावना, विचार, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच मराठी व्याकरणामध्ये काय आहे बघा, भाषा. त्यानंतर आपल्याला विचारलं बघा मराठी व्याकरणामध्ये भाषेचे मुख्य प्रकार काय बघा, आता शब्द दिलं भाषा आणि परत विचारलं भाषेचे मुख्य प्रकार. आता मराठी व्याकरणामध्ये भाषेचे इतर प्रकार आपल्याला भरपूर मिळतात पण मुख्य प्रकाराचा जर विचार केला तर मराठी व्याकरणामध्ये मुख्य प्रकार फक्त 2च आहे. किती आहे बघा, 2. पहिल्याचा जर विचार केला तर एक सांगता येईल बघा आपल्याला कोणती भाषा, नैसर्गिक भाषा. आणि दुसरी भाषेचा जर विचार केला तर सेकंड भाषा आपल्याला सांगता येईल बघा कोणती, कृत्रिम भाषा. काय बघा, कृत्रिम. म्हणजे जर आपण मराठी व्याकरणामध्ये मुख्य प्रकाराचा विचार केला तर 2च पद्धतीचं जे आहे ते भाषा आपल्याजवळ जे आहे ते अवेलेबल आहे. एक आहे नैसर्गिक भाषा आणि दुसरी कोणती आहे बघा, कृत्रिम. आता बघा मराठी व्याकरणामध्ये नैसर्गिक भाषेला एक पर्यायी शब्द म्हणून आपण देऊ शकतो. सांगा बरं नैसर्गिक भाषेला पर्यायी शब्द कोणतं सांगता येईल, शाबास. कोणता भाषा आहे बघा, स्वाभाविक. नैसर्गिक भाषालाच काय म्हणू शकतो आपण, स्वाभाविक
भाषा असं सुद्धा याला जे आहे ते तुम्ही नाव देऊ शकता. त्यानंतर कृत्रिम भाषा, याला परत तुम्हाला पर्यायी शब्द म्हणून दिलेला आहे. मराठीमध्ये कोणती भाषा आहे बघा, सांकेतिक भाषा. म्हणजे याचा अर्थ मराठी व्याकरणामध्ये नैसर्गिक भाषेला पर्यायी शब्द कोणता आहे बघा, स्वाभाविक भाषा. त्यानंतर परत कृत्रिम भाषेला परत पर्यायी शब्द म्हणलं तर कोणतं सांगता येईल बघा, सांकेतिक भाषा. आता बघा मराठी व्याकरणामध्ये नैसर्गिक भाषा म्हणजे काय, परत नैसर्गिक भाषेला काय व्याख्या आहे, किंवा मग स्वाभाविक भाषा म्हणजे काय, याला परत कोणती व्याख्या आहे. तर व्याख्या अगदी सरळ सोपी तुम्हाला सांगता येईल बघा. आता नैसर्गिक भाषा म्हणजे काय, याचा जर व्याख्याचा आपण विचार केला तर व्याख्या काय सांगता येईल बघा. नैसर्गिक भाषा म्हणजे काय, तर आपल्या शरीराद्वारे काय बघा, नैसर्गिक भाषा म्हणजे काय, आपल्या शरीराद्वारे किंवा हावभावाद्वारे व्यक्त केली जाणारी भाषा म्हणजे मराठी व्याकरणामध्ये कोणती भाषा आहे बघा, सरळ सरळ नैसर्गिक भाषा. म्हणजे याचा अर्थ बघा, जर आपल्याला एखाद्याला बोलवायचं असेल, एखाद्याला हात मारायचं असेल, लांब असेल, तर आपण जे आहे ते आपल्या शरीराचा वापर करतो, फक्त इशारे करतो. लक्षात, जरी तुम्ही हाताने इशारे करत असाल, मानाने इशारे करत असाल, तर एक प्रकारची ती काय झालेली आहे बघा, भाषा झाली. म्हणजे जेव्हा प्राचीन काळामध्ये जर आपण विचार केला, तेव्हा आपल्याजवळ भाषाच नव्हती, तेव्हा फक्त आपण ओरडायचो, लक्षात, किंवा मग इशारे करायचो. ओरडा किंवा मग इशारे करा, म्हणजे समोरच्याला जे आहे ते समजून जाणार की आपल्याला काहीतरी याने इशारा करत आहे किंवा आपल्याला बोलवत आहे. पण जेव्हापासून आपल्याजवळ माध्यम आलेलं आहे, भाषा आलेला आहे, तेव्हापासून मग मराठी व्याकरणामध्ये भाषेचे इतर प्रकारामध्ये जे आहे ते आपल्याला भरपूर काही प्रकार जे आहे ते मिळालेले आहे. आता इथं जशाला नैसर्गिक भाषा म्हणजे काय, जे साक्षात आपल्याला देवाने जे काही दिलेलं आहे, लक्षात, म्हणजे नैसर्गिक भाषा म्हणजे जशाला शरीराद्वारे हावभावाद्वारे जे आपण व्यक्त करतो ते म्हणलं तर नैसर्गिक भाषा. आता इथे एक आपल्याला शब्द दिला बघा, सांकेतिक भाषा म्हणा किंवा याला कृत्रिम भाषा. आता याचा जर आपण विचार केला, कृत्रिम भाषा म्हणजे काय, परत सांकेतिक भाषा म्हणजे काय, तर याची एक व्याख्या सर्व सोपी सांगता येईल आपल्याला. कृत्रिम भाषा म्हणजे काय, तर ज्या भाषेचा पुरावा असतो किंवा जी भाषा लिखाण स्वरूपात असते, अशा भाषेला आपल्याला मराठीमध्ये काय म्हणता येतो बघा, सरळ सरळ तर कृत्रिम भाषा म्हणता येतो किंवा सांकेतिक भाषा. आज जे आपण मराठी भाषेचा वापर करतो, लक्षात, ती भाषा कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला समावेश करता येईल, तर लगेच सांगता येईल बघा, कृत्रिम भाषा. कारण बघा, कृत्रिम भाषा म्हणजे काय, तर जी भाषा मानवाने लक्षात तयार केलेली असेल, लक्षात, मानवाने जर तयार केलेली असेल, कोणतंही काम असेल, ठीक आहे, कोणतंही काही शोध लावलेलं असेल प्रत्यक्ष मानवाने, तर तेव्हा त्याला आपण कशामध्ये टाकतो बघा, कृत्रिम म्हणजे. मग आता इथं भाषा जी आपण बोलतो, आज मराठी असेल, इंग्रजी असेल किंवा कोणती भाषा, कन्नड असेल, उर्दू असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, तर या सर्व भाषेचं जे काही समजा जे काही भाषा आपल्याला मिळालेल्या आहे, हे सर्व भाषेचा समावेश आपल्याला कशामध्ये टाकता येतो बघा, कृत्रिम. कारण हे सर्व भाषा मानव निर्मित भाषा आहे, म्हणून याला आपल्याला कृत्रिम भाषा म्हणता येतो, सांकेतिक भाषा. कारण याची व्याख्याच तुम्हाला मराठीमध्ये काय देण्यात आलेली आहे, कृत्रिम भाषा म्हणजे काय, तर ज्या भाषेचा पुरावा असतो किंवा जी भाषा लिखाण स्वरूपात असते, अशा भाषेला कृत्रिम भाषा म्हणून सांगता येतो. जसं बघा, एक लहान बाळ आहे, ठीक आहे, आता लहान बाळाला जे आहे ते भाषा बोलता येत नाही, जे आपण आपल्या घरामध्ये बोलतो. अगोदर फक्त त्यांना नैसर्गिक भाषेचा जे आहे ते वापर करतो. लक्षात, जर त्याला कुठेतरी जायचं असेल, कोणाला हात मारायचं असेल, तर तो लगेच जे आहे ते रांगत रांगत जाणार आणि फक्त जे आहे ते असं हाताने जे आहे ते त्याला धरणार आणि मग इकडे घेऊन जा किंवा असं बोट दाखवणार, कारण त्याला भाषा जी आहे ते अवगत नाही. मग अशा वेळेस जसं आपण कोणत्या भाषेचा वापर करतो बघा, नैसर्गिक. आता मराठी व्याकरणामध्ये याच्यावर एक कॉमन एक प्रश्न जे आहे ते MPSC ने विचारलं होतं बरं, नैसर्गिक भाषा असं, त्यानंतर कृत्रिम भाषा असं, या दोन्ही भाषेचा वापर करून जी भाषा आपण मराठी व्याकरणामध्ये बोलतो त्याला कोणती भाषा म्हणून सांगता येईल, सांगा बरं, कोणती भाषा म्हणता येईल त्याला, मग सांगा कोणती भाषा, वैखरी वाणी म्हणून. म्हणजे याचा अर्थ मराठी व्याकरणामध्ये नैसर्गिक आणि जसं कृत्रिम या दोन्ही भाषेचा वापर करून जी भाषा आपण बोलतो त्याला मराठीमध्ये काय म्हणता येईल बघा, आपल्याला सरळ सरळ वैखरी वाणी म्हणून. ठीक आहे, आता हे झालं बघा मराठी व्याकरणामध्ये भाषेचे मुख्य प्रकार. मुख्य प्रकाराचा विचार केला तर फक्त किती आहे बघा, 2. आता इतर प्रकाराचा जर विचार केला तर भाषेचे इतर प्रकार आपल्याला जवळपास 6 जे आहे ते दिलेलं आहे. आता लगेच ते 6 प्रकार सुद्धा आपण बघून घेऊ. तर त्या अगोदर याचं इथपर्यंत जशाचं लिहून घ्या फास्ट मध्ये, लगेच मग आपण जे आहे ते समोरचं जे आहे ते पाहून घेऊ. ठीक आहे.
अगदी बेसिक पासून याला लिहून घ्या. 6 प्रकार परत इतर जे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण घेऊन घेऊ. की आता स्टार्टिंग पासून फक्त भाषा बद्दल आपण जे आहे ते इथं माहिती बघितलेलं आहे. लिहून घ्या फास्ट मध्ये. हेडलाईन टाकून घ्या. लिहा पहिला शब्द भाषा. या शब्दाचा अर्थ, भाषा या शब्दाचा अर्थ बोलणे असं तुम्ही लिहू शकता. त्यानंतर सेकंड पॉइंट याच्याच खाली भाषा या शब्दाची निर्मिती करा. भाषा या शब्दाची निर्मिती भाष या संस्कृत. भाषा या संस्कृत धातूपासून झालेली आहे. त्यानंतर परत एक ओळ सोडा, स्टार मारा आणि इथं लिहा भाषा म्हणजे काय. लगेच परत याची व्याख्या भाषा म्हणजे काय लिहा. एक एक ओळ सोडून चांगल्या पद्धतीने लिहा. आपल्या शरीराद्वारे किंवा हावभावाद्वारे व्यक्त केली जाणारी भाषा म्हणजेच व्यक्त केली जाणारी आपल्या शरीराद्वारे नाही, थोडं मिस्टेक झालं व्याख्या. आपल्या मनातील काय लिहित आहोत आपण, भाषा लिहित आहोत ना. ही व्याख्या कोणती झाली बघा तुमची, दुसरी झाली. नैसर्गिक झाली. भाषा म्हणजे काय तर आपल्या काय ना बघा, आपल्या मनातील भावना, विचार काय बघा, आपल्या मनातील भावना, विचार, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय. लगेच आता एक ओळ सोडा, स्टार मारा. मराठी व्याकरणात भाषेचे मुख्य प्रकार. आता मराठी व्याकरणामध्ये भाषेचे मुख्य प्रकाराचा विचार केला तर फक्त किती आहे बघा, 2च आहे. ठीक आहे. पहिलं घेऊ आपण इथं नैसर्गिक भाषा आणि दुसरं घ्या इथं कृत्रिम भाषा. अशी एकूण किती आहे, 2. नैसर्गिक भाषाला आपण म्हणतो स्वाभाविक भाषा. ठीक आहे. आणि परत कृत्रिम भाषेला तुम्हाला म्हणता येईल बघा इथं सांकेतिक भाषा. काय म्हणता येईल परत, सांकेतिक भाषा. आता लगेच परत याच्या खाली आपण घेणार आता एक ओळ सोडून स्टार्ट करून घेऊ परत नैसर्गिक भाषा. ठीक आहे. आता मराठी व्याकरणामध्ये नैसर्गिक भाषा म्हणजे काय, परत याची व्याख्या काय होणार. तर याची व्याख्या सांगता येईल बघा. नैसर्गिक भाषा म्हणजे काय, आपल्या शरीराद्वारे किंवा हावभावाद्वारे व्यक्त केली जाणारी, आपल्या शरीराद्वारे किंवा हावभावाद्वारे व्यक्त केली जाणारी भाषा म्हणजेच नैसर्गिक भाषा होय. नैसर्गिक भाषा होय. ही झाली आपली व्याख्या. त्यानंतर परत आपलं बघा कृत्रिम भाषा, किंवा ज्याला आपण मराठीमध्ये काय नाव दिलेलं आहे बघा, सांकेतिक भाषा. परत हेडलाईन टाकून घ्या. कृत्रिम भाषा. सेकंड पॉइंट कृत्रिम भाषा. परत याची व्याख्या आपल्याला दिलेली आहे बघा. कृत्रिम भाषा म्हणजे काय, तर इथं सांगता येईल ज्या भाषेचा पुरावा असतो, किंवा
जी भाषा किंवा जी भाषा लिखाण स्वरूपात असते, जी भाषा लिखाण स्वरूपात असते त्यास कृत्रिम भाषा म्हणतात, त्यास कृत्रिम भाषा म्हणतात. ठीक आहे, लगेच आता एक कोर्स सोडा परत. याच्यावर जो एक प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो, ठीक आहे, तो एक पॉइंट ऍड करू आपण. स्टार मारून नैसर्गिक, काय बघा, नैसर्गिक व कृत्रिम अशा दोन्ही भाषेचे वापर करून जी भाषा बोलली जाते त्यास वैखरी वाणी म्हणतात, एमपीएससी ने विचारलेलं पॉइंट आहे, वैखरी वाणी म्हणतात. आता लगेच याच्या खाली एक पॉइंट आपल्याला घ्यायचं, भाषेचे इतर प्रकार म्हणून. याच्या खाली एक स्टार मारा, परत एक ओळ सोडा आणि एक पॉइंट टाका, भाषेचे इतर प्रकार. बघू आपण. स्टार मारा. मराठी व्याकरणात भाषेचे इतर प्रकार. आता बघू आता इतर प्रकार. याच्यामध्ये पहिलंच घेऊ आपण मातृभाषा. शब्दाला बघा मातृभाषा. त्यानंतर परत बोली भाषा घेते, ठीक आहे. परत घेतलं बोली भाषा, ठीक आहे. त्यानंतर घेऊ इथं राज्यभाषा, राज्यभाषा. त्यानंतर घेऊ इथं राष्ट्रभाषा, राष्ट्रभाषा. त्यानंतर परत घेतलं इथं प्रमाण भाषा. त्यानंतर परत एक शेवटचं घेतलं बघा अभिजात भाषा, अभिजात भाषा. एकूण आपल्या जवळ किती बघा प्रकाराचा जर विचार केला तर एकूण 6 प्रकार आपल्याला इथं मिळतात. तर बघा आता थोडक्यात यांच्याबद्दल ऐकून घ्या, जशा जसं नंतर आपण लिहून घेऊ, ठीक आहे. आता बघा एकूण जर आपण मराठी व्याकरणामध्ये भाषेचा मुख्य प्रकाराचा विचार केला तर एकूण बघा आपल्याजवळ 2 आहे, नैसर्गिक भाषा आणि जशाजसा कृत्रिम. पण आता भाषेच्या मराठी व्याकरणामध्ये जर इतर प्रकाराचा विचार केला तर एकूण किती दाखवलेला आहे 6, ज्याच्यामध्ये पहिलंच आपल्याला दाखवलं बघा मातृभाषा. आता बघा मातृभाषा म्हणजे काय, मातृभाषा कोणाला म्हणायची याची व्याख्या काय. तर व्याख्या असं सांगता येईल बघा, मातृभाषा म्हणजे काय तर जी भाषा आपल्या कुटुंबामध्ये बोलली जात असेल किंवा आपल्या घरामध्ये वापरली जात असेल तर त्या भाषेला तुम्हाला मराठीमध्ये काय म्हणता येतो बघा मातृभाषा. म्हणजे आपल्या घरामध्ये जर आपण मराठी बोलत असेल तर आपल्यासाठी आपली मातृभाषा मराठी आहे, ठीक आहे. जर आपल्या घरामध्ये आपण गोंडी बोलत असेल तर आपली मातृभाषा गोंडी आहे. जर आपण आपल्या घरामध्ये हिंदी बोलत असेल तर आपली मातृभाषा कोणती राहणार हिंदी. पण आता याच्यामध्ये एक पॉइंट तुम्हाला नेहमीसाठी लक्षात ठेवायचा आहे, भारत या देशामध्ये एकूण किती मातृभाषा बोलली जातात तर किती सांगता येईल सांगा बरं. किती सांगता येईल बघा 1652. जर कधी आपल्याला प्रश्न विचारला भारत या देशामध्ये लक्षात एकूण किती मातृभाषा बोलली जातात म्हणजे जे आता घर आहे त्या घरामध्ये अशी प्रत्येक घरामध्ये काही वेगवेगळी भाषा असू शकतात ज्याचं त्याचं. तर असं भारताचं पूर्ण जर आपण विश्लेषण केलं तर जसं एकूण भाषा किती मिळणार बघा तुम्हाला 1652 मिळणार. त्यानंतर बघा मराठी व्याकरणामध्ये जसं परत आपल्याला बोली भाषा एक हा एक पॉइंट मिळतो. आता मराठी व्याकरणामध्ये बोली भाषा म्हणजे काय, परत बोली भाषा कोणाला म्हणायचं याची व्याख्या काय तर बोली भाषा म्हणजे काय तर जी भाषा दैनंदिन जीवनात संपर्कासाठी किंवा संवादासाठी वापरली जात असेल तर अशा भाषेला मराठी व्याकरणामध्ये आपण कोणती भाषा म्हणू शकतो बघा बोली भाषा. जसं बघा आता आपली मातृभाषा आपल्या घरामध्ये जी आहे ते आपण गोंडी बोलतो, ठीक आहे. आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, संवाद करायचा आहे, इकडं तिकडं जायचं आहे आपल्याला, ठीक आहे. मग जसं इकडं तिकडं जायचं आहे जर आपल्याला घरामध्ये आपण गोंडी बोलत असेल पण आता संवादासाठी संपर्कासाठी जसं जी काही भाषा असेल समाजामध्ये त्या भाषेचं तुम्हाला
इथं वापर करावा लागेल. म्हणून बघा बोलीभाषा म्हणजे काय, तर जी भाषा दैनंदिन जीवनात संपर्कासाठी किंवा संवादासाठी वापरली जात असेल तर याला काय म्हणा बघा बोलीभाषा. त्यानंतर आहे बघा राज्यभाषा. आता मराठी व्याकरणामध्ये राज्यभाषा म्हणजे काय याची व्याख्या परत काय सांगते, तर व्याख्या अगदी सरळ सोपी सांगता येईल आपल्याला. राज्यभाषा म्हणजे काय, तर जी भाषा राज्यापुरता मर्यादित असेल तर अशा भाषेला आपल्याला मराठी व्याकरणामध्ये काय म्हणता येईल बघा, राज्यभाषा म्हणून सांगता येईल. मग आता जसं जसं बघा उदाहरणार्थ जर आपण घेतलं, आता आपलं महाराष्ट्र आहे, ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही जरी फिरायला जात असाल तर तुम्हाला मराठी भाषा जर येत असेल तर तुम्हाला कुठेही काही अडचण येणार नाही. पण मराठीच्या व्यतिरेक जर तुम्हाला मराठीच येत नसेल, तेलुगू येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे आहे ते भरपूर काही अडचण होणार. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक व्यक्तीला माणसाला मग जशाचं त्याला जे आहे ते तेलुगू भाषा समजणार की नाही हे सर्वात मोठं जे आहे ते अडचण आहे. जसं बघा आता इतर राज्यभाषा म्हणजे काय, तर महाराष्ट्रामध्ये आहे किंवा तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये आहे. आता आंध्र प्रदेशमध्ये जर इथला महाराष्ट्राचा व्यक्ती जर गेला तर त्यांना जे आहे ते तेलुगू भाषा बोलावं लागणार. मग तेलुगू जर भाषा त्यांना येत असेल तर ठीक आहे, पण तेलुगू येतच नसेल तर त्याला भरपूर काही अडचण जे आहे ते येणार. म्हणजे याचा अर्थ बघा राज्यभाषा म्हणजे काय, तर जी भाषा फक्त त्या राज्यापुरताच मर्यादित असते, बाकीच्या राज्यामध्ये या भाषेचा तुम्हाला वापर जे आहे ते मिळणार नाही. म्हणून बघा याची व्याख्याच आपल्याला असं करता येईल, राज्यभाषा म्हणजे काय, तर जी भाषा फक्त त्या राज्यापुरताच मर्यादित असेल तर अशा भाषेला राज्यभाषा आपण म्हणू शकतो. मग आज जर आपल्याला एक प्रश्न विचारला, महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे, कोणती सांगता येईल आपल्याला, कोणती सांगता येईल बघा, मराठी सांगता येईल. कोणती सांगता येईल, मराठी आपली काय आहे राज्यभाषा. राज्यभाषा दिन आपण केव्हा साजरा करतो सांगा, 1 मेला केव्हा साजरा करतो बघा, 1 मे. आलं लक्षात. मग त्यानंतर जर असं आपल्याला विचारलं काय बघा, परत आपलं आता भाषा जी आहे ते मराठी आहे, ठीक आहे. मग आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आपण केव्हा साजरा करतो, काय बघा, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणा किंवा जसं मराठी दिन म्हणा, केव्हा साजरा करतो, तर केव्हा बघा 21 फेब्रुवारीला. केव्हा साजरा करतो बघा, 21 फेब्रुवारी. आणि असं जर म्हणलं मराठी भाषा दिन केव्हा साजरा करतो, तर मराठी भाषा दिन केव्हा साजरा करतो आपण, 27 फेब्रुवारीला. केव्हा साजरा करतो बघा, 27 फेब्रुवारीला. मराठी दिन जर म्हणला, आंतरराष्ट्रीय मराठी दिन किंवा मग आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन, तर 21 फेब्रुवारी म्हणा. आणि मराठी भाषा दिन केव्हा साजरा करतो, तर काय म्हणा उत्तर, 27 फेब्रुवारी. आता जशाला तसं बघा, परतचं जर समोरचं जर विचार केलं तर आता समोरचा पॉइंट आहे आपल्याजवळ राष्ट्रभाषा. आता राष्ट्रभाषा म्हणजे काय, ठीक आहे, याचं व्याख्याचा जर आपण विचार केला तर व्याख्या काय, तर सरळ आपल्याला असं सांगता येईल बघा, राष्ट्रभाषा म्हणजे काय, तर जी भाषा राष्ट्रापुरता मर्यादित असेल तर अशा भाषेला आपल्याला काय म्हणता येतो बघा, राष्ट्रभाषा म्हणता येतो. मग आता जसं आपलं भारत हा काय आहे, एक राष्ट्र आहे. मग आता भारतामध्ये जशाला तसं आपल्याला कुठेही जरी जायचं असेल, ठीक आहे, तर आपण हिंदी जर बोललो लक्षात, तर आपण पूर्ण ऑल भारत मध्ये जे आहे ते कुठे ते फिरून येऊ शकतो जर आपल्याला हिंदी ही भाषा येत असेल तर. पण हिंदी भाषा जर येत नसेल तर आपल्याला जे आहे ते भारतभर फिरण्यामध्ये थोडं अडचण जे आहे ते जाणार. तो आता जसं आता भारत देश आहे, आता मी भारत देशाच्या व्यतिरिक्त इतर देशात कुठेतरी गेलो लक्षात, म्हणजे अमेरिकेला गेलो, ठीक आहे, कॅनडाला गेलो किंवा मग जपानला गेलं, मग आता जशाला तसं तिथले लोक तुमची जी राष्ट्रभाषा आहे ते येणार असं होणार का, नाही. जसं अमेरिकेला गेला आणि तुम्ही हिंदी बोलायला जर लागलं तर त्या तिथल्या व्यक्तींना समजणार का तुमची, नाही. कारण बघा त्या देशाची त्या राष्ट्राची वेगळी भाषा आहे. या लक्षात, जसं आपलं भारत या राष्ट्राची हिंदी भाषा आपण बोलतो, मग अमेरिकाचं वेगळं भाषा, तिथलं जे आहे ते जशाला कल्चर म्हणजे या भाषेचं व्यक्तीला तिथली भाषा जमणार नाही. म्हणजे जशाला यांचं राष्ट्र वेगळं आहे, त्यांचं राष्ट्र जर येत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण बघा असं काही आपल्याला ते मिळणार नाही. मग इथं बघा व्याख्या आपल्याला फक्त एवढंच समजून घ्यायचं, व्याख्या आपल्याला काय, राष्ट्रभाषा म्हणजे काय, तर जी भाषा फक्त त्या राष्ट्रापुरता मर्यादित असते अशा भाषेला तुम्ही काय म्हणू शकता, राष्ट्रभाषा. मग आता राष्ट्रभाषा म्हणून आपण कोणती भाषा वापरतो बरं, हिंदी वापरतो. मग आपल्याला विचारलं हिंदी दिवस साजरा करतो बरं, केव्हा साजरा करतो, हिंदी दिवस किंवा 14 सप्टेंबर किंवा सरळ बोला 14 सप्टेंबर. आणि एक लक्षात ठेवा, हिंदीलाच आपल्याला मातृभाषा काय जशाचं राष्ट्रभाषा म्हणता येतो. इंग्रजी जे आहे ते राष्ट्रभाषा काही न म्हटलेलं आहे, इंग्रजी पण आहे, हिंदी पण आहे, लक्षात. आणि याच्याबद्दल कुठेही काही तुम्हाला जे ते
व्यवस्थित जे आहे ते कुठेही काही माहिती मिळणार नाही की हिंदीलाच राष्ट्रभाषा म्हणा किंवा इंग्रजीला राष्ट्रभाषा म्हणा. हिंदीला आपण म्हणू शकतो, का म्हणू शकतो, कारण आपलं जे संसद आहे, राज्यसभा, लोकसभा, त्याच्यामध्ये सर्व व्यवहार कशामध्ये चालतो बघा, हिंदी. म्हणून आपल्याला जे आहे ते राष्ट्रभाषा म्हणून हिंदी सांगता येतो. आणि परत भारत या देशामध्ये जास्तीत जास्त सर्वच राज्यामध्ये कोणत्या भाषेचा वापर होतो बघा, हिंदी. म्हणून याला तुम्हाला राष्ट्रभाषा म्हणून जे आहे ते संबोधता येणार. ठीक आहे. मग आता इथं आहे बघा समोरचा पॉइंट आपलं प्रमाण भाषा. काय प्रमाण. आता मराठी व्याकरणामध्ये प्रमाण भाषा म्हणजे काय, प्रमाण भाषा कोणाला म्हणायचं याची परत व्याख्या काय. तर व्याख्या असं सांगता येईल बघा, प्रमाण भाषा म्हणजे काय, तर जी भाषा, काय बघा, जी भाषा राजकीय क्षेत्रात, प्रादेशिक क्षेत्रात व शास्त्रीय दृष्टीने वापरली जात असेल तर अशा भाषेला तुम्हाला काय म्हणता येईल बघा, प्रमाण भाषा. जसं H2O आहे, याला आपण काय म्हणतो बघा, पाणी. मग आता त्याला सरळ शब्दात पाणी न म्हणता आपण काय म्हणतो बघा, शास्त्रीय दृष्टिकोनानुसार H2O. म्हणजे असं जे काही वापर होणार ते सर्व वापर कशामध्ये जातात बघा, या भाषेमध्ये, प्रमाण भाषेमध्ये. आता एक शेवटचा पॉइंट आहे बघा, अभिजात भाषा, जे एक्झाम मध्ये सर्वात जास्त आपल्याला मिळणार नवीन. ठीक आहे. तर आता मराठी व्याकरणामध्ये बघा, अभिजात भाषा म्हणजे काय, अभिजात भाषा कोणाला म्हणायचं याची व्याख्या काय. तर याचा जर आपण व्याख्याचा विचार केला, अभिजात भाषा म्हणजे काय, तर सरळ असं सांगता येईल आपल्याला, अभिजात भाषा म्हणजे काय, तर जी भाषा काय बघा 2000 किंवा 2500 वर्षापूर्वी अस्तित्वात होती. काय बघा, अभिजात भाषा म्हणजे काय, तर जी भाषा 2 किंवा 2500 वर्षापूर्वी अस्तित्वात होती आणि आजही अस्तित्वात आहे आणि आजही त्या भाषेचा वापर होत असेल तर अशा भाषेला तुम्हाला कोणती भाषा म्हणता येईल बघा, अभिजात भाषा म्हणून सांगता येईल. म्हणजे अशा भाषेलाच आपण कशाचा दर्जा देऊ शकतो बघा, अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकतो. म्हणजे जी भाषा 2 ते 2500 वर्षापूर्वी अस्तित्वात होती आणि आजही अस्तित्वात आहे आणि आजही त्या भाषेचा वापर जर होत असेल तर अशा भाषेला अभिजात भाषा म्हणून आपल्याला सांगता येतो. मग आता तुम्हाला विचारलं बघा, मराठी व्याकरणामध्ये किंवा भारत या देशामध्ये एकूण अभिजात भाषा किती आहे. आता सुरुवातीला पूर्वीचं जर विचार केलं तर एकूण अभिजात भाषा फक्त किती होत्या बघा, 6 होत्या. या लक्षात जर आपण सुरुवातीचा जर विचार केला तर 2024च्या अगोदर पूर्वी एकूण अभिजात भाषा किती होत्या, तर किती होत्या, फक्त 6. मग ती 6 भाषा कोणकोणत्या होत्या अभिजात भाषा. तर याच्यामध्ये पहिलं सांगता येईल बघा आपल्याला कोणते, कन्नड, त्यानंतर सांगता येईल उडिया, त्यानंतर सांगता येईल बघा मल्याळम, काय बघा मल्याळम, त्यानंतर सांगता येईल बघा संस्कृत, त्यानंतर सांगता येईल आपल्याला तमिळ आणि त्यानंतर सांगता येईल बघा तेलुगू. काय बघा, तेलुगू. म्हणजे याचा अर्थ एकूण जे आहे ते पूर्वीचा जर विचार केला आपण 2024 पूर्वी तर एकूण अभिजात भाषा किती होत्या बघा, तर जशास फक्त 6 भाषा ज्या आहेत ते होत्या. पण आता 2024 नंतर परत नव्याने जे आहे ते भाषाचा काही समावेश करण्यात आलेलं आहे. मग आता नव्याने जे भाषा आलेल्या आहे ते एकूण भाषा किती आलेल्या आहे अभिजात भाषा, तर 5 आलेल्या आहे. किती आलेले आहे बघा, 5. मग याच्यामध्ये पहिलीच भाषा आपण घेऊ बघा मराठीलाच. काय बघा, पहिली भाषा कोणती घेऊ, मराठी. त्यानंतर घेऊ बघा प्राकृत. काय घेऊ बघा, प्राकृत. त्यानंतर घेऊ पाली. ठीक आहे. त्यानंतर घेऊ बंगाली. त्यानंतर एक शेवटचं कोणती घेऊ, आसामी. अशी एकूण भाषा नव्याने किती आलेल्या आहे बघा अभिजात भाषा, तर 5. मग आता जर आपल्याला असं विचारलं भारत देशामध्ये एकूण अभिजात भाषा किती आहे, तर आता एकूण वरचे 6 आणि 5 एकूण किती ठरलेले आहे, आता 11 भाषा अभिजात भाषा आहे. आता बघा असं एक प्रश्न आपल्याला विचारला, मराठी व्याकरणामध्ये प्रश्न केला. काय केलं बघा, सर्वप्रथम अभिजात भाषा कोणती आहे किंवा मग कोणत्या भाषेला सर्वप्रथम अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. कोणती भाषा असणार सांगा, कोणती भाषाला सांगता येईल, तमिळ. शाबास. कोणती भाषा आहे बघा, तमिळ. तमिळ ही अशी भाषा आहे की या तमिळ भाषेला काय बघा 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. कोणत्या भाषेला बघा, तमिळ या भाषेला. सर्वप्रथम 2 ते 2500 वर्षापूर्वीची सर्वात जुनी भाषा आहे. लक्षात, याच भाषेला सर्वप्रथम अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि जे आता नव्याने 5 भाषा तुम्हाला मिळालेल्या आहे
आलं लक्षात? मराठी, प्राकृत, पाली, बंगाली आणि आसामी या भाषा अभिजात भाषेचा दर्जा केला गेला आहे. तारीख, महिना, वर्ष सांगा बरं. सांगा केव्हा देण्यात आलेला आहे? शाबास. केव्हा बघा, तारीख लक्षात ठेवा, प्रश्न भरपूरदा तुम्हाला विचारणार. 3 ऑक्टोबर केव्हा बघा, 3 ऑक्टोबर 2024 ला केव्हा देण्यात आलेला आहे बघा, 3 ऑक्टोबर 2024. आता बघा, सर्वात प्रथम हे समजून घ्या, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीचा अध्यक्ष कोणाला सांगता येईल तुम्हाला? प्राध्यापक रंगनाथ पठारे. शाबास. आणि या समितीची स्थापना केव्हा झाली होती बघा, 10 जानेवारी 2012 मध्ये झाली होती. आणि त्याचा प्रस्ताव पाठवल्यानंतर 2024 मध्ये मराठी भाषेला कशाचा दर्जा देण्यात आलेला आहे बघा, तर दर्जा अभिजात भाषेचा. आता अभिजात भाषेचा जर दर्जा मिळालेला असेल तर काय फायदा होणार, काय बघा, नेमकं काय फायदा होतो? तर बघा, अभिजात भाषेचा जर दर्जा मिळालेला असेल तर आपल्याला दरवर्षी केंद्र शासनाकडून कमीत कमी जर आपण गृहीत धरलं तर 200 ते 250 कोटी त्या भाषेच्या उन्नतीसाठी म्हणजे प्रगतीसाठी केंद्र शासन जे आहे त्या राज्याला काय करतो बघा, निधी देतो. लक्षात? म्हणजे त्या भाषेचं तुम्ही प्रगती करा, त्या भाषेवर प्रयोग करा, परत ठीक आहे, शोध घ्या, परत काय पुरावे आहे, काय आहे, केव्हाची भाषा आहे, त्या भाषेवर तुम्ही ग्रंथालय जे आहे ते तयार करा, परत त्या भाषेला प्रत्येक विद्यापीठामध्ये समावेश करा. अभिजात भाषेचा जर दर्जा मिळाला तर ती भाषा पूर्ण जेवढे काही विद्यापीठ असेल आपले भारत या देशामध्ये, सर्वच विद्यापीठामध्ये याचं शिक्षण जे आहे ते आपल्याला मिळवून जातो. लक्षात? जरी तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये राहत असाल, आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर तुम्ही महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त कोणत्याही राज्यामध्ये जरी गेलं तरी परत तुम्हाला त्या विद्यापीठामध्ये मराठी हा विषय जे आहे ते मिळून जाणार. म्हणजे हा जो आहे तो सर्वात मोठा फायदा म्हणून आपल्याला इथं सांगता येईल. कशाबद्दल बघा, अभिजात भाषा बद्दल. ठीक आहे. तर आता जशाला तसं जे काही तुम्हाला सांगितलं मी ते फास्ट आता लिहून घ्या. ठीक आहे, जशाला तसं 5 मिनिटामध्ये त्या स्टार्टिंग पासून हे जे काही लिहिलं, कारण प्रत्येक पॉइंटवर तुम्हाला प्रश्न विचारलेलं आहे. अभिजात भाषावर तर भरपूरच जे आहे ते आपल्याला प्रश्न विचारतात. की आता स्टार्टिंग पासून भाषेचे इतर प्रकार म्हणून नोट करा. लिहून घ्या फास्ट मध्ये, क्रमांक जे असेल ते स्टार मारा. मराठी भाषेचे इतर प्रकार एकूण किती आहे बघा, 6 आहे. ठीक आहे. याच्यामधलं पहिलाच आपल्याला सांगण्यात आलं होतं. सांगा कोणता आहे, आता सांगा बरं, कोणतं घेतलं होतं पहिलं? मातृभाषा. ठीक आहे. सेकंड परत कोणतं घेता येईल बघा, बोली भाषा. त्यानंतर परत राज्य भाषा, त्यानंतर परत राष्ट्रभाषा, त्यानंतर परत प्रमाण भाषा, त्यानंतर एक शेवटचं कोणतं, अभिजात भाषा. लिहून घ्या. आता प्रत्येकाचं व्याख्या तुम्हाला फक्त लिहून घ्यायचं. आता एक ओळ सोडा, हेडलाईन आहे मातृभाषा, परत याची व्याख्या. ठीक आहे. आता मातृभाषा म्हणजे काय, तर जी भाषा आपल्या कुटुंबामध्ये वापरली जात असेल किंवा बोलली जात असेल तर त्याला काय म्हणता येईल आपल्याला, मातृभाषा. जी भाषा आपल्या कुटुंबामध्ये, जी भाषा आपल्या कुटुंबामध्ये वापरली जात असेल किंवा बोलली जात असेल तर त्यास मातृभाषा म्हणतात. लिहून घ्या. आता भारत या देशामध्ये एकूण मातृभाषा, भारतात एकूण मातृभाषा किती सांगता येईल आपल्याला, 1652.
किती बघा 1652 म्हणून सांगता येईल. ठीक आहे. परत याच्या खाली समोरचा पॉइंट बोली भाषा. कोणतं पॉइंट आहे बघा, बोली भाषा. आता बोली भाषा म्हणजे काय, परत बोली भाषा कोणाला म्हणायचं, समोरचे पॉइंट. क्रमांक सेकंड, बोली भाषा. परत याची व्याख्या, बोली भाषा म्हणजे काय, जी भाषा दैनंदिन जीवनात, जी भाषा दैनंदिन जीवनात संपर्कासाठी किंवा संवादासाठी वापरली जात असेल तर त्यास काय म्हणता येईल आपल्याला, बोली भाषा. त्यानंतर समोरचा पॉइंट घेऊ. ठीक आहे. बोली भाषा झालं, राज्यभाषा. तर याचं जर परत व्याख्याचा विचार केला, राज्यभाषा म्हणजे काय, तर जी भाषा राज्यापुरता मर्यादित असेल, जी भाषा राज्यापुरता मर्यादित असेल तर त्यास राज्यभाषा म्हणतात. स्टार नाम राज्यभाषा दिन किंवा साजरा करतो आपण 1 मे. त्यानंतर परत राष्ट्रभाषा म्हणून येतं, समोरचा पॉइंट. समोर पॉइंट राहणार चौथा, राष्ट्रभाषा. परत याची व्याख्या, राष्ट्रभाषा म्हणजे काय, जी भाषा राष्ट्रापुरता मर्यादित असेल, तर त्यास राष्ट्रभाषा म्हणतात. आणि राष्ट्रभाषा म्हणून आपण हिंदीलाच जे आहे ते मानतो, म्हणून हिंदी दिवस केव्हा साजरा करतो आपण, 14 सप्टेंबर. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर लगेच समोर प्रमाण भाषा. काय राहणार बघा, प्रमाण भाषा. परत आपण इथं प्रमाण भाषा. परत याची व्याख्या, प्रमाण भाषेची, जी भाषा राजकीय क्षेत्रात, प्रादेशिक क्षेत्रात आणि शास्त्रीय दृष्टीने वापरली जात असेल तर त्यास प्रमाण भाषा म्हणतात. जसं आपण घेतलं H2O म्हणजेच काय, पाणी. या पद्धतीचे भाषेचा वापर याच्यामध्ये होणार. त्यानंतर आता सर्वात महत्वाचं अभिजात भाषा. कोणती राहणार बघा, अभिजात भाषा, जो 6वा प्रकार म्हणून आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. क्रमांक 6, अभिजात भाषा. मग आता परत अभिजात भाषा म्हणजे काय याची व्याख्या. ठीक आहे. तर व्याख्या अगदी सरळ सोपी बघितलं होतं आपण. जी भाषा 2-2.5 हजार वर्षापूर्वी जी भाषा
2 किंवा 2,500 वर्षापूर्वी जी भाषा 2,000-2,500 वर्षापूर्वी अस्तित्वात होती आणि आजही अस्तित्वात आहे आणि आजही त्यांचा वापर होत असेल तर त्यास अभिजात भाषा म्हणतात. आता लगेच याच्यामध्ये अभिजात भाषा एकूण किती आहे बघा, तर जसं आता किती सांगेल आपल्याला 11. किती भाषा आहे बघा एकूण 11. लिहिलं परत, एकूण अभिजात भाषा किती आहे तर 11 आहेत. ठीक आहे. तर बघा आता 2024च्या पूर्वी असे जो पहिला पॉइंट, 2024च्या पूर्वी एकूण किती होते तर 6. ठीक आहे. ते 6 अगोदर लिहू कोणकोणते. पहिलंच लिहू कन्नड, उडिया, मल्याळम, संस्कृत, तमिळ आणि एक शेवटचं तेलुगू. ठीक आहे. तर बघा सर्वप्रथम अभिजात स्टार मारा, सर्वप्रथम अभिजात भाषा लिहून घेऊ. कोणती आहे तमिळ. कोणती भाषा आहे बघा तमिळ. 2004 असं लिहून घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा आता 2024 नंतरच्या एकूण 5 भाषा परत पॉइंट नव्याने आलेले. आता नव्याने आलेले परत किती मिळतात आपल्याला एकूण 5. याच्यामध्ये पहिलंच भाषा आपण घेणार. ठीक आहे. कोणती सांगता येईल बघा मराठी. त्यानंतर घेऊ प्राकृत, त्यानंतर घेऊ पाली, त्यानंतर बंगाली, त्यानंतर परत आसामी. अशी एकूण जे आहे ते किती भाषा मिळतात 5. तर याच्यामध्ये बघा परत यांचं डेट तारीख लिहून घ्या ब्रॅकेटमध्ये. 3 ऑक्टोबर 2024. ठीक आहे. त्यानंतर बघा एक समिती नेमण्यात आली होती. स्टार मारून येतो एक शब्द लिहून घेऊ समिती. समितीचं अध्यक्ष सांगा कोण होता. प्राध्यापक रंगनाथ पठारे. ठीक आहे. आणि या समितीची स्थापना 10 जानेवारी 2012 मध्ये करण्यात आली होती. स्थापना 10 जानेवारी 2012 मध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आज जे आपण या लेक्चर मध्ये जे बघितलं ते फक्त भाषा बदल बघितलं. ठीक आहे. तर आता समोरच्याही लेक्चर मध्ये भाषा बदलच परत एक लेक्चर होणार. मराठी भाषा कोणत्या गटातील भाषा. ठीक आहे. मराठी भाषेची निर्मिती कोणत्या भाषापासून झालेली आहे. मराठी भाषा कोणती भाषा म्हणून ओळखली जाते याच्याबद्दल जे आहे ते उद्याला आपल्याला अजून जे आहे ते चर्चा होईल भाषा याच घटकावर. आणि मग नंतर जे आहे ते मराठी भाषेला जे आहे ते आपण स्टार्ट करू. कारण याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. तर बाकीचं राहिलेलं बघू आता उद्याच्या समोरच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. बंद करू.